तर हाय फ्रेंड्स, सध्या मी आहे दापोलीमध्ये, दापोलीच्या मेन मार्केटमध्ये मी आहे. आणि जर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ बघितले असेल तर सीस्वेल हे जे रिसॉर्ट होतं किंवा हा जो होमस्टे होता त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यांच्याच मालकीचं हॉटेल इथे दापोलीमध्ये. तर तुम्ही जर फिश लवर असाल किंवा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन तुम्ही जर प्रेफर करत असाल तर एक चांगले आणि उत्तम चव तुम्हाला दापोलीच्या या मार्केटमध्ये बसस्टँडच्या अगदी जवळ 5 ते 10 मिनिटावर मिळू शकते. तर एक चांगली आणि उत्तम सुविधा इथे. आणि प्लस ह्याचा जो मॅनेज करणार आहे किंवा यांचे जे ओनर आहे तो एकदम आपला मराठी माणूस आहे आणि यंग पोरग आहे. तर त्यांना सपोर्ट करणंही गरजेचं आहे. तर तुम्ही जेव्हा दापोलीला याल, दापोली एस टी स्टँडच्या जवळ सरकारी दवाखाना जो आहे तिकडे एक 10 मिनिटाच्या अंतरावर फिश करी म्हणून एक हॉटेल आहे आणि कस्मित मयेकर असं आपल्या ह्या मित्राचं नाव आहे. तर त्याचं हे नवीन व्हेंचर आहे. तर ह्याला सपोर्ट करणं हे आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य असं मला वाटतं. तर इथे या आणि याच्या पुढच्या डिटेल्स मी तुम्हाला अजून पुढे व्हिडिओमध्ये देत राहीन. तर बघा. तर मगाशी मी जे मेन्शन केलं दापोलीचा जो बसस्टँड आहे त्याच्या बाजूलाच असणारं हे हॉटेल फिश करी आणि कस्मित मयेकर असं हे आपल्या मित्राचं नाव आहे. आणि हा कस्मित इथे. तर आता पुढच्या डिटेल्स आपण कस्मितकडून घेऊ. तर कस्मित हाय, कसं आहे? कस्मित मयेकर आहे. मी नवीन हॉटेल चालू केलं आहे फिश करी मंडळी नावाचं. नक्कीच तुम्ही भेट द्या. आपल्याला सगळं ऑथेंटिक लोकल फूड भेटतो. जसं की फिश फ्रायमध्ये असतो, पॉपलेट असते, सुरमई असते, बांगडा असतो. हां, आणि हे सगळं मालवणी स्टाईलमध्ये बनलेलं असतं. लोकल कुझिन आपण सगळ्यांना सर्व करतो. हां, जेणेकरून कोकणातली जी स्पेशालिटी आहे ती लोकांना समजेल. ओके. ह्याचा आपण पहिलं प्रेफरन्स देतो की फिश आणि लोकल फूड. ओके. ह्याच्यावर आपल्याला जास्त प्रेफरन्स आहे. आणि बाकी शिक्षण वगैरे किती काय झालं तुझं? आणि माझं 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे मी. ओके, हॉटेल मॅनेजमेंट केलं. गोव्याला होतो मी. ओके. कननमूडला. हां. आणि थोडंफार इंटर्नशिप आणि जॉब केले. त्यानंतर फॅमिली बिझनेसमध्ये स्टार्ट केले. हां. आता नवीन चालू केले. आणि बिझनेसमध्ये उतरावं असं का वाटलं? म्हणजे काय काय त्याचं मागे रिझन असं? फॅमिली बिझनेस आहे म्हणून. आणि आता लोकांना दापोलीमधून इथे यायचं असेल दापोली एस टी स्टँडवर तर एक्झॅक्टली कसं पोचता येईल आणि काय एकदम सोपा रूट वगैरे काय? दापोली बस स्टँडपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हां. पहिलाच राईट आहे सरकारी हॉस्पिटलला. आणि राईट घेतल्यावर सरळ आपलं हॉटेल आहे. हां. आणि तुमच्या हॉटेलमधल्या स्पेसिफिक अशा काही डिशच्या तू रेकमेंड करशील जे लोक नवीन येतील त्यांच्यासाठी? आपल्या हॉटेलचं फिश खूप ऑथेंटिक टेस्ट आहे. आपली कोकणी टेस्ट आहे. त्याच्यामध्ये पण म्हणजे प्रॉन्स, सुरमई वगैरे? प्रॉन्स चांगले भेटतो आपल्याला. सुरमई चांगली भेटते. ते तुम्ही मोस्टली ट्राय करा. आणि माझा आता एक शेवटचा प्रश्न आहे की जी मराठी मुलं बिझनेसमध्ये उतरतात त्यांना म्हणजे सुरुवातीला काय डिफिकल्टी येतात आणि डिफिकल्टी आल्या तरी मग त्या मुलांनी त्याच्यावर ओव्हरकम कसं करावं किंवा पुढे कसं जावं न डगमगता, असं तू काय देऊ सांगू शकते? मराठी मुलांसाठी पहिली कमतरता कॉन्फिडन्सची. ओके. नंतर मग आर्थिक व्यवस्थापन. हां. त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही कसं त्याच्यावर टिकून राहताय, किती वेळ लागतोय. हां, म्हणजे हार मानू नका. स्ट्रगल आहे. स्ट्रगल आहेच. स्ट्रगलशिवाय काय नाही. तर परत एकदा कस्मितने आपल्याला चांगल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर दापोलीचा जो एस टी डेपो जसं त्याने सांगितलं तर एस टी डेपोपासून सरकारी दवाखाना हे तुम्ही एक लँडमार्क ठरवू शकता. आणि त्याच्यानंतर इथे हे फिश करीमध्ये येऊ शकता. तर आलात तिथे दापोलीला तर नक्की व्हिजिट द्या. आणि इथे तुम्ही जर खाल्लं असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा, जेणेकरून ही कमेंट मी कस्मितपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर अजून इथलं फूड आणि इथलं ॲम्बियन्स वगैरे मी तुम्हाला दाखवत राहीन. तर बघत राहा. आता हे जे फिश करी म्हणून रेस्टॉरंट जे मी तुम्हाला दाखवलं तिथे मिळणाऱ्या या सगळ्या डिश आहेत. तर कस्मित आपल्याला सांगेल की एक्झॅक्टली काय काय डिश आहेत आणि त्या कशा प्रिपेअर केल्या. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कोकणातली खासियत आहे फिश आहे. आपली खासियत आहे पापलेट. त्यानंतर इकडे आहे चिकन थाळी आहे, त्यामुळे वडे आहेत. कोकणात आणि वडे नाही खाल्लं तर तुम्ही सगळं मिक्स करताय कोकण. बरोबर. त्याचबरोबर आपल्या इकडे मटका बिर्याणी असते. एक मटका बिर्याणी स्पेशल आहे इकडच्यांची, तर ट्राय करू शकता नक्की. स्टार्टरला तंदूर असतो. स्टार्टर तंदूर आयटम पण तुम्ही खाऊ शकता स्टार्टरला. परत वड्यावर चिकन, वाढली चिकन असतं आपल्या इकडे. किमा असतो. ओके. हे सगळे तो हा किमा आहे आणि हा व्हाईट चिकन आहे. वाढली चिकन आहे. हां हां. कोकणामध्ये आंबोळी पण फेमस होते. आंबोळी चिकन. त्याचबरोबर आपली
आपली खासियत आहे अजून एक म्हणजे कोळंबी मसाला. हां. ते खूप जणांना आवडतं. तुम्ही कधी तुम्ही ट्राय करा. आणि घावणे वगैरे पण तुमचे स्पेशल, तर ते तुम्हाला ऑन ऑर्डर. आपण घावणे देतो. की आता असे पण मिळू शकतात की फक्त ब्रेकफास्ट. आणि इथे चपाती दिसते तर तुम्हाला चपातीच्या ऐवजी भाकरीही मिळून येते. तर तुम्ही थालीमध्ये आयदर चपाती घेऊ शकता किंवा भाकरी घेऊ शकता. आणि हे कसं म्हणजे राईस वगैरे अनलिमिटेड आहे, लिमिटेड आहे ते राईस वगैरे लिमिटेड आहे. आणि प्लस ही जी फिश फ्रायची तुकडी दिसते ती तुम्हाला एका थालीमध्ये एक मिळेल. हे तंदूर आणि ही चिकन वडे किंवा कोंबडी वड्याची ही थाली आहे. तर टिपिकल जर तुम्हाला मालवणी फूड, मालवणी कुझिन जर तुम्हाला आवडत असेल तर हे हॉटेल फिश करी. परत एकदा लोकेशन सांगेन की दापोलीचा जो बस स्टँड आहे तिथपासून एक 5 मिनटाच्या अंतरावर हे इथे आहे. तर इथे या आणि नक्की ट्राय करा हे फूड. आणि इथे जर कधी येऊन गेलात तर मला तुमचे रिव्ह्यू कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी ह्यांच्यापर्यंत या हॉटेलच्या मालकांपर्यंतही हे रिव्ह्यू पोचवू शकेल. तर ही अगेन ह्या सगळ्या डिशेस इकडच्या. तर फ्रेंड्स हा होता एक शॉर्ट व्हिडिओ. इथलं जे फिश करी म्हणून रेस्टॉरंट आहे दापोली मार्केटमध्ये, तिथला हा व्हिडिओ होता. अस्सल घरगुती चव तुम्हाला हवी असेल आणि तितकीच चांगली सर्व्हिस आणि आपुलकीने जेवायला घालणारी माणसं जर तुम्हाला आवडत असतील आणि असा एम्बियन्समध्ये जेवायला तुम्हाला आवडत असेल तर मी हे जे हॉटेल फिश करी म्हणून आहे ते तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन. तर परत एकदा लँडमार्क सांगायचं झालं तर दापोली मार्केटपासून जो सरकारी दवाखाना आहे तिथे तुम्ही सांगू शकता. आणि तिथे आल्यावर तुम्हाला पहिला तुमच्या राईटलाच हे जे फिश करी म्हणून हॉटेल आहे ते दिसेल. अस्सल चवीचं मालवणी जेवण तुम्हाला इथे जेवायला मिळेल. तर या नक्की टेस्ट करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा. तर असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज आणि हे असे फिश रिलेटेड व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह आणि एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.